अशोकानंतर अशोकांचा नातू कुणालचा पुत्र दशरथ मगध राजगादीवर वारसदार झाले। काही इतिहासकार म्हणतात मगधाचे राज्य त्यांचे नातू दशरथ व संप्रती यांच्यामध्ये विभागले होते। दशरथ हा पूर्वेकडे व संप्रती हा पश्चिमेकडे भागावर राज्य करू लागले, परंतु या दोघांनाही सत्तेवर नियंत्रण ठेवता आले नाही। अशोक काळात बौद्ध धर्माचा विकास झाला, तसा राजा दशरथच्या काळात जैन धर्माचा विकास झाला। मौर्य कुळाचा शेवटचा राजा बृहद्रथ ह्या बृहदत्ताचा सेनापती एक कट्टर ब्राह्मण, ज्याचे नाव होते पुष्पमित्र शुंग, तो राज्य हडपण्यासाठी राज्याच्या विरुद्ध कारवाया करायचा। मौर्यांचा तो मनापासून द्वेष करत असे, कारण सम्राट अशोकांनी त्यांच्या काळामध्ये ब्राह्मणांचे सर्व कर्मकांड बंद पाडून ब्राह्मणी वर्चस्व नष्ट केले होते। त्यामुळे ब्राह्मण वर्ग मनामध्ये आक्रोश करण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते। दशरथ व संप्रती या दोघांनाही सत्ता नियंत्रित करता येत नाही हे सेनापती पुष्पमित्र शुंग ओळखून होता व ही सत्ता पालटण्याची ब्राह्मणांच्या हाती खूप मोठी संधी चालून येत आहे असे पुष्पमित्राला वाटत होते। राजकारभारात एकसूत्रता राहिले नाही, याचाच फायदा ब्राह्मण सेनापती शुंगाने उचलला। काही अवधीतच कलिंग, विदर्भ, आंध्र इत्यादी राज्य मगध राज्यातून फुटून स्वतंत्र झाली। कुंपणाने शेत खावे अशी स्थिती बृहद्रथाने केली होती। बुद्ध अनुयायांचा मोठा द्वेष करत असे। सेनापती पुष्पमित्र शुंगाने राजा बृहद्रथ यांच्या सैन्याची पाहणी करण्याच्या निमित्ताने बोलावून त्यांची हत्या केली, असे हर्षचरित 6वा उल्हास यात म्हटले आहे। ब्राह्मण सेनापती पुष्पमित्र शुंग यांच्या हाती सत्ता आली तेव्हा त्यांनी बृहद्रथापेक्षाही मोठ्या प्रमाणात बौद्धांचा छळ करायला सुरुवात केली। संघाराममध्ये राहत असलेल्या भिक्खूंसाठी अशोकांच्या काळापासून चालत आलेल्या योजना बंद केल्या, अनेक मूर्त्या फोडून टाकल्या। अशोकाराम कुकुटाराममध्ये राहणाऱ्या भिक्खूंचा छळ करून त्यांच्या कत्तली केल्या। अनेक विहारांमध्ये राहणाऱ्या भिक्खूंनी पलायन केले व शुंगांपासून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले। बौद्ध विद्यापीठे उद्ध्वस्त केली। अशोकांच्या मृत्यूनंतर 50 वर्षाच्या कालावधीतच अशा प्रकारे धम्माची विल्हेवाट लावली गेली। याच पुष्पमित्र शुंगाला ग्रीक राजा मिनांडर ने इसवी सन पूर्व 180 मध्ये पराजित केले व उत्तर भारतात काबूल ते काश्मीर, हिंदकुश ते प्रयाग व काठेवाड ते बुंदेलखंड या प्रांतावर राज्य केले। अशा प्रकारे चंद्रगुप्तांनी सुरू केलेले मौर्य वंशाचे मगधी राज्य बृहद्रथापर्यंत चालत आले व ह्याच काळात ते जोमाने फोफावले व कायमचे नष्टही झाले। परंतु सम्राट अशोकांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या धम्मकार्याची पावती म्हणजेच त्यांनी दगडावर कोरून ठेवलेले शिलालेख, स्तंभ, 2500 वर्षांपूर्वीच्या मूर्तिकला या बुद्ध धम्माच्या प्रचाराचे ठसे विरोधकांचे आवाज बंद करणारे ठरत आहेत।